सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी बाळ नित्यश्री हिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो व सर्वच उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी बाळ नित्यश्री हिचा जन्मदिवस संपन्न करण्यासाठी आज काजळे परिवारांच्या वतीने पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान, चिवरदान आणि विशेष रूपाने धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन आज काजळे परिवारांच्या सम्यक श्रद्धेमधून या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर जन्मदिवस हे एक निमित्त आहे आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांना तथागतांच्या श्रेष्ठ धम्माचा उपदेश ऐकायला मिळावा हा एक प्रामाणिक उद्देश काजळी परिवारांच्या चित्तामध्ये निर्माण झाला। त्यांना प्रेरणा देण्यासाठी आमच्या रुपालीताई ह्या प्रमुख आहेत, कारण त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या सांगण्यावरून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। वाढदिवसाचे कार्यक्रम आपण अनेक बघतो बघा। वाढदिवस म्हटलं की केक एक महत्त्वपूर्ण असतो। जे केक कापला की वाढदिवस आपला संपन्न होत असतो, परंतु ते निमित्त आहे आणि या निमित्ताला अनुसरून भिक्खू संघाच्या धम्मदेशना तुम्हा सर्वांना ऐकायला मिळाव्या। त्यांनी स्वतःही कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगलं कर्म करावं यासाठी परिवाराने जो हा सम्यक विचार आपल्या मनामध्ये निर्माण केला आणि त्या विचाराला अनुसरून एवढा भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमासाठी देशना श्रवण करण्यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील किंवा परिसरातील सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका उपस्थित आहेत। अनेक उपासकांचे फोन आले की भंतेजी कार्यक्रम तर वाढदिवसाचा आहे, घरगुती कार्यक्रम आहे, मग आम्ही तिथे आलं तर चालेल का? मी म्हटलं बिलकुल चालेल, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की कार्यक्रमाला भरपूर लोक येणार आहेत आणि अगदी एवढे लोक येतील या अंदाजाने बघा खूप सारा मोठा मंडप सुद्धा त्यांनी टाकलेला आहे। तर हे आपल्या मनामध्ये असणारं जे श्रद्धेचं बीज आहे हे श्रद्धा बल आहे आणि या श्रद्धा बलामुळे आज बघा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। नित्यश्री जरी निमित्त असेल परंतु तिच्या पुण्यकर्मासाठी, तिच्या कुशल कर्मासाठी एवढे मोठे श्रद्धासंपन्न उपासक उपास्या बघा
तिला मंगलमैत्री देण्यासाठी, तिच्या निमित्ताने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आणि त्यामुळे परिवाराचं महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे. नित्यश्रीचं सुद्धा विशेष रूपाने पुण्यकर्म आहे. कारण एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा आमचे भंतेजी हो म्हणाले, कारण उद्या आम्हाला श्रीलंकेला जायचं आहे आणि उद्या श्रीलंकेला जायचं असल्यामुळे तरी सुद्धा भंतेंनी ती तारीख दिली. आणि त्यामुळे खरोखरच नित्यश्रीचं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. वाढदिवसाचं निमित्त असेल, परित्राणाचं निमित्त असेल, किंवा कुठल्याही प्रकारचा छोट्या मोठ्या आपल्या घरच्या कार्यक्रमाचं निमित्त असेल, बुद्ध पूजेचं निमित्त केवळ निमित्त असतं, परंतु एक संस्कृती टिकवण्यासाठी, एक संस्कृतीची जोपासना करण्यासाठी बुद्ध तत्वज्ञान किती महत्वपूर्ण आहे, मनुष्याच्या हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. आणि त्यानिमित्ताने उपासक उपासिकांना भगवंताचा दुःखमुक्तीचा मार्ग ऐकायला मिळावा, त्यांना श्रवण करायला मिळावा, ही महान आणि असीमस कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे बघा, हे तुमचं मोठं पुण्य आहे की आज या निमित्ताने तुम्हाला भिक्खू संघाच्या धम्मदेशना ऐकायला मिळतात. मानवी जीवनामध्ये भगवंताने सांगितलेला जो सद्धम्म आहे, त्या सद्धम्माचं आपण अनुसरण केलं, आचरण केलं, त्यानुसार जर जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच बघा आपल्याला सुख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या असीम आणि महान पुण्याईमुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. हा संस्कार करण्याची जी मुभा आपल्याला प्राप्त झालेली आहे, नाहीतर वाढदिवस म्हणजे काय हे माहीत सुद्धा आपल्याला नव्हतं, परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आज जन्मदिनाचा कार्यक्रम का असेना आपण करू शकतो. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे, जो धम्म मार्ग आहे, या धम्म मार्गाचं आचरण करणे, या धम्म मार्गाला अनुसरणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे प्रत्येक बौद्धांचं आद्य आणि नैतिक असं कर्तव्य आहे. त्यामुळे बांधवांनो, आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी भगवंताचा धम्म आहे. त्या धम्माला जाणणे, त्या धम्माला समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगणे हे आपल्या हिताचं असते. जन्मदिनाच्या निमित्ताने आपण परित्राण, बुद्धपूजा आपल्या घरी संपन्न केली पाहिजे. भगवंताच्या काळातील एक उदाहरण मी तुम्हाला धम्मदेशनेच्या या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतो. एक वेळचा प्रसंग, श्रद्धा कशी असावी आणि श्रद्धा असल्यामुळे आपण काय करू शकतो. श्रद्धाय तरती ओघम असं भगवंतानी म्हटलं आहे. 3 रत्नांच्या प्रती जर श्रद्धा आपली असेल, बाबासाहेबांच्या प्रती आपली श्रद्धा असेल, तर आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण हळूहळू वाटचाल करू शकतो. कारण प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असावं, मी समाधानी असावं, मी आनंदी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख प्राप्त होऊ नये असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते. परंतु केवळ वाटूनच उपयोग नाही, तर त्या मार्गाचं आपण अनुसरण सुद्धा केलं पाहिजे. बुद्ध पूजेचं विशेष महत्व आपल्या जीवनामध्ये आपण जाणलं पाहिजे. 3 रत्नांच्या प्रती असीम अपार आपल्या चित्तामध्ये जर श्रद्धा असेल, तर त्या श्रद्धेच्या बलाने सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे या निमित्ताने जो परित्राण घेतला, कधी कधी काही काही लोकांना असं वाटतं की परित्राण काय घ्यायचं आहे, परित्राणे काय लाभ होणार आहे. इकडे अन्य लोक ज्याप्रमाणे सत्यनारायण करतात तसं आपल्याकडे परित्राण करतात, अशी अनेक लोकांच्या मनाची धारणा आहे. परंतु 3 रत्नांच्या प्रती जेव्हा बुद्ध वचनाचा आपण पाठ करत असतो, बुद्ध वचन आपण श्रवण करत असतो, तर त्यामुळे अनंत आणि असीम पुण्याचा लाभ आपल्याला होत असतो. बुद्ध वचन श्रवण केल्यामुळे विशेष रूपाने 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. भगवंताने एका वचनामध्ये असं म्हटलं, अभिवादनशीलिस्स नित्यं वड्ढापचायिनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति आयिवन्नो सुखं बलम्.
मानवी जीवनामध्ये ही 4 प्रकारची कुशल कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. एक वेळचा प्रसंग आहे बघा. भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना एक कुटुंब भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी, भगवंताला वंदन करण्यासाठी श्रावस्ती नगरीमध्ये जात असतात. ते दोघंही भगवंताला वंदन करतात आणि वंदन केल्यानंतर भगवंत असे म्हणतात की तुम्हाला दीर्घ आयुष्याचा लाभ हो. त्याला एक लहान बाळ सुद्धा असते. मग त्या बाळाला सुद्धा वंदन करायला लावतात. जसं आपल्या घरी आपण भन्तेना वंदन करतो. आपले लहान मुलं असतील तर मग त्यांना सांगतो की त्यांना वंदन करा, चला भन्तेना वंदन करा. अशा प्रकारे आपण त्यांना सांगतो. अगदी तशाच प्रकारे ते सुद्धा आपल्या बाळाला सांगतात की वंदन करा. आणि तो बाळ वंदन करते भगवंताला, तर भगवंत काहीच बोलत नाही. काही न बोलल्यामुळे त्या माता पित्यांना असं वाटतं की अरे, आम्ही तर भगवंताला वंदन केलं आणि भगवंताला वंदन केलं तर भगवंत असे म्हणाले की तुम्हाला दीर्घ आयुष्याचा लाभ हो. तर आमच्या बाळानं जेव्हा वंदन केलं तर तेव्हा भगवंत काहीही बोलले नाही. मग काय कारण असेल? ते विचारतात की भगवान, आमच्या बाळाला तुम्ही का आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या प्रती का मंगलमैत्रीची भावना केली नाही? तर भगवंत असे म्हणतात की त्याला दीर्घ आयुष्याचा लाभ नाही आहे. का भगवान, काय कारण आहे? किती दिवसाचं आयुष्य माझ्या बाळाला आहे? तर भगवंत असे म्हणतात की फक्त 7 दिवसाचं त्याला आयुष्य आहे. 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होईल. असं म्हटल्याबरोबर माता पित्यांना अत्यंत दुःख होते. त्यांना वाटते अरे, आमच्या बाळाला तर आमचा एकुलता एक बाळ आहे आणि एकुलता एक बाळाला फक्त 7 दिवसाचं आयुष्य आहे. मग ते म्हणतात की भगवान, याला काही कारण आहे का, किंवा याला आपण काही टाळू शकतो का, याच्यावरती काही उपाय करू शकतो का? तर भगवंत असे म्हणतात की हो, यावरती आपण उपाय करू शकतो. मग काय करायला पाहिजे? तर बौद्ध साहित्याचा आधार जेव्हा आपण घेतो तर बौद्ध साहित्यामध्ये बघा, धम्मपद अठ्ठेकथेमध्ये आपल्याला हे उदाहरण पाहायला मिळत असते की बुद्ध वचनाचा किती प्रभाव आहे. भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही आपल्या परिवारामध्ये, आपल्या घरी 7 दिवसापर्यंत जर महापरित्राण पाठाचं आयोजन केलं, बुद्ध वचनाचा जर तुम्ही आयोजन केलं, तर नक्कीच याच्यावरती असणारं जे संकट असेल तर ते पूर्णपणे नष्ट होऊ शकते. माता पित्यांना असं वाटतं की नक्कीच ती गोष्ट आपण करायला पाहिजे. भगवंताला आणि भिक्खू संघाला ते भोजनाचं निमंत्रण देतात. 7 दिवसापर्यंत भिक्खू संघ त्या ठिकाणी महापरित्राण पाठाची भावना करत असतात. रात्रंदिवस तो परित्राण करत असतात आणि रात्रंदिवस परित्राण केल्यानंतर 7व्या दिवशी भगवंत येतात, त्यांना उपदेश करतात आणि उपदेशाला अनुसरून भगवंत या ठिकाणी ती गाथा म्हणतात. अभिवादनशीलिस्स निच्चं वढ्ढापचायिनो चत्तारो धम्मा वढ्ढन्ति आयीवन्नो सुखं बलम. अभिवादनशीलिस्स, अभिवादनशीलता आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये जर असेल तर अनंत आणि असीम असं आपण पुण्य करू शकतो. म्हणजे वृद्ध लोकांची सेवा जर आपण करत असेल तर अनंत आणि असीम पुण्य आपण संपादन करत असतो. म्हणजे शीलाचं पालन करून, दान पुण्य कर्म करून, कुशल कर्म करून, या सर्व प्रकारच्या भावना, कुशल कर्माच्या भावना जर आपण करत असेल तर 4 गोष्टींची आपल्याला प्राप्ती होत असते. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. बुद्ध वचन जेव्हा जेव्हा आपण श्रद्धायुक्त चित्ताने श्रवण करत असतो, धम्माचं आचरण जेव्हा जेव्हा आपण श्रद्धायुक्त चित्ताने करत असतो, तर ह्या 4 प्रकारच्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. आपल्याला आयुष्याचा लाभ होत असतो, आपला वर्ण हा सतेज होत असतो, आपल्याला सुख लाभत असते आणि आपल्याला बल लाभत असते. संसारिक जीवनामध्ये, इवन या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. प्रत्येकाला असं वाटतं की मला आयुष्याचा लाभ हवा, दीर्घ आयुष्य मला मिळावं, असं प्रत्येकाला वाटतं. कारण दीर्घ आयु मनुष्याची अपेक्षा असते, तशी इच्छा असते. म्हणजे अल्प आयुष्य कोणालाही नको आहे, एक ना. दीर्घ आयुष्य तुम्हाला असं वाटतं की नाही की दीर्घ आयुष्य मला प्राप्त झालं पाहिजे का? कुणाला असं वाटतं की आम्ही लवकर गेलो पाहिजे? कोणाकोणाला वाटते लवकर गेलो पाहिजे? नाही, कोणालाच वाटत नाही. एक दीर्घ आयुष्य मिळालं पाहिजे, आहे की नाही. मला खूप दीर्घ आयुष्याचा लाभ झाला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग असंच दीर्घ आयुष्य आपल्याला मिळतं का? तर नाही. कुशल कर्म, पुण्य कर्म जर आपण करत असेल तर दीर्घ आयुष्य आपल्याला प्राप्त होत असते. बघा,
आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्या ज्या मनुष्यांना दीर्घ आयुष्य हवं असं वाटत असेल तर त्यांनी कुशल कर्म केले पाहिजे, त्यांनी पुण्यकर्म केले पाहिजे. कारण मानवी जीवनामध्ये कुशल कर्म पुण्यकर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याने कुशल कर्म केले पुण्यकर्म केले त्या मनुष्याला दीर्घ आयुष्याचा लाभ होत असतो, मनुष्याला सुख सुद्धा लाभत असते. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे, कोणत्याही प्रकारचं दुःख माझ्या जीवनामध्ये नसलं पाहिजे. आणि त्यामुळे सुखाची अपेक्षा करणारा मनुष्य भगवंत असे म्हणतात की त्याने योग्य मार्गाने आपलं जीवन जगलं पाहिजे. योग्य मार्गाने जर जीवन जगणारा मनुष्य असेल तर तो सुखाची अपेक्षा करू शकतो किंवा सुखाला प्राप्त करू शकतो. कारण सुख मानवी जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख असू नये असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते. मनुष्याला असं वाटतं की मी बलवान असलो पाहिजे, म्हणजे आध्यात्मिक बल आपल्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आध्यात्मिक बल सुद्धा धम्म आचरण केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक बलाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि आपला वर्ण सतेज होत असतो. जेव्हा आपण कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगले कर्म करतो, त्याला आपला वर्ण हा सतेज होत असतो. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या चार गोष्टी बुद्ध वचनाचा पाठ केल्यामुळे बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर श्रद्धायुक्त चित्ताने जर आपण बुद्ध वचन श्रवण केलं, बुद्ध वचनाचा पाठ केला तर या चार गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. आणि दीर्घ आयु कुमार जे माता पिता आपल्या लेकरांसाठी जो परित्राणाची देशना करत असतात तर त्याला दीर्घ कुमार बौद्ध साहित्यामध्ये म्हणून त्याचं नाव असते. 120 वर्षापर्यंत तो जीवन जगत असतो. कशामुळे? तर बुद्ध वचनाचा पाठ केल्यामुळे. श्रद्धा जर असेल म्हणजे तीन रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असेल, आपण कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, चांगल्या प्रकारची कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत असेल तर आपल्या जीवनामध्ये ह्या चार गोष्टी सदा सर्व काळ आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे निमित्त हे आहे. वाढदिवसाचं जरी निमित्त असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त व्हावं, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला धम्म श्रवण करता यावा. कारण कालेन धम्म श्रवणं इतं मंगलमुत्तम असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे काळ वेळ पाहून आपण धम्म श्रवण केला पाहिजे. कारण धम्म श्रवण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये दुःख मुक्तीच्या मार्गाकडे बघा वाटचाल करत असतो. सदा सर्व काळ तो सुखाच्या मार्गाने वाटचाल करत असतो. आणि त्यामुळं वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा एकाग्र चित्ताने आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. आणि केवळ धम्म श्रवणच करून उपयोग नाही आहे, तर जो धम्म आपण श्रवण करत असतो त्या धम्म तत्वज्ञानाचं चिंतन मनन सुद्धा आपण केलं पाहिजे. त्याचं चिंतन मनन करून त्या धम्म आचरणाला समजून घेऊन त्यानुसार बघा जीवन जगण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रत्यक्ष तो धम्म उपदेश जर प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये जर आपण त्याला धारण केलं तर त्या धम्म उपदेशाच्या द्वारा आपण दुःखाला पूर्णपणे नष्ट करू शकतो आणि सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. कारण भगवंताचा धम्म चिरन तिठंतु सद्धम्म आहे. सदा सर्व काळ समान रूपाने सुख देणारा हा भगवंताचा म्हणजे धम्म आहे. आणि त्यामुळे सातत्याने मनुष्याने धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे. दान, शील आणि प्रज्ञा ह्या तीन गोष्टींची आपण सदा सर्व काळ भावना केली पाहिजे. शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण भगवंत असे म्हणतात सर्व सुखाचा पाया जर कोणतं तत्व असेल तर ते म्हणजे शील आहे. जसं बंतेजीने तुम्हाला 5 शील दिले. पंचशील आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा माझ्याकडून झाली नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारचं चोरीचं कर्म माझ्याकडून नाही झालं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म व्यभिचाराचं कर्म माझ्याकडून नाही झालं पाहिजे, मी खोटं बोललो नाही पाहिजे, निंदानस्ती असेल, चहाडी चुगली असेल, व्यर्थ बडबड असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन माझ्याद्वारा झालं नाही पाहिजे. म्हणजे ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल केली पाहिजे,
माझ्या जीवनामध्ये सुख असलं पाहिजे, तर त्या मनुष्याने कायेद्वारा, वाचेद्वारा आणि मनाच्या द्वारा नेहमी कुशल कर्म करावे, पुण्य कर्म करावे, चांगले कर्म करावे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण दान कर्म करावं. जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण प्रज्ञेचा अभ्यास करावा, आनापान सतीची भावना करावी, विपश्यनेची भावना करावी, मंगल मैत्रीची भावना करावी. म्हणजे जेवढे काही कुशल धम्म आहे, त्या सर्व प्रकारच्या कुशल धम्माचं आपण सातत्याने आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. आणि जो जो मनुष्य सतत धम्म चिंतनामध्ये असतो, कुशल विचाराच्या चिंतनामध्ये असतो, चांगल्या विचारांच्या चिंतनामध्ये असतो, तर तो मनुष्य नेहमी प्रसन्न असतो, तो नेहमी मनुष्य आनंदी असतो. कारण ज्यांचं चित्त प्रसन्न आहे, ज्यांच्या हृदयामध्ये मैत्री भाव आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, जो नेहमी आपल्या चित्तातील रागाला, द्वेषाला, मोहाला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, आपलं चित्त प्रसन्न ठेवतो, आनंदी ठेवत असतो, तर तो मनुष्य बघा नेहमी सुखी असतो, नेहमी आनंदी असतो. आणि ज्या मनुष्याला आनंदयुक्त जर जीवन जगायचं असेल, तर त्या मनुष्याने नेहमी कुशल कर्मामध्ये चिंतनशील असलं पाहिजे, चांगल्या कर्मामध्ये चिंतनशील असलं पाहिजे. नेहमी नेहमी आपल्या कायेने, वाचेने आणि मनाने कुशल कर्म, पुण्य कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंताचा धम्म बघा आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. आणि त्यामुळे सातत्याने धम्माचं अनुसरण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवन बघा फार क्षणभंगूर आहे. भगवंत असे म्हणतात की हे जीवन फार क्षणभंगूर आहे. कधी केव्हा कुठे मनुष्याच्या जीवनामध्ये काय घडेल, काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे जेवढं काही मिळालेलं आयुष्य आपल्याला असतं, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारची कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने बघा आपण तीन रत्नांच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा ठेवली पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो की जीवन किती क्षणभंगूर आहे. कारण भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे. आणि आपल्याला मिळालेलं जेवढं आयुष्य आहे, तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कसं जीवन जगावं, मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारचं आचरण करावं, एका छोट्याशा उदाहरण बघा तुमच्या लक्षामध्ये येईल. कारण त्यानंतर भंतीजी सुद्धा बोलणार आहेत. तर एक वेळचा प्रसंग बघा, राजगृह मध्ये राहणारा एक व्यापारी असतो आणि व्यापार करण्यासाठी राजगृहावरून तो श्रावस्तीकडे येत असतो. श्रावस्तीमध्ये आल्यानंतर तो काही दिवस व्यापार करतो आणि काही दिवस व्यापार केल्यानंतर अचानकपणे पावसाला सुरुवात होत असते. तो विचार करतो की अरे, पावसाळ्याचे दिवस सुद्धा सुरू झाले नाही, परंतु पाऊस अचानकपणे लवकर यावेळेस पाऊस सुरू झाला. आणि मी तर एवढा मोठा व्यापार करण्यासाठी इथे आलो, 500 गाड्या घेऊन तो व्यापार करण्यासाठी येत असतो. आणि तो विचार करतो की आता मी खूप चांगला व्यापार करेल आणि नफा घेऊन राजगृहाला निघून जाईल. 4 महिन्यापर्यंत तर आता मला इथेच थांबावं लागेल, पुन्हा मग 2 महिन्यापर्यंत मला व्यापार करावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे 6 महिने आता मला या श्रावस्तीमध्ये राहावं लागेल, असा बघा तो विचार करतो. आणि अशा प्रकारचा विचार त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झाल्यानंतर भगवंत आणि भंते आनंद भिक्षाटनासाठी बाहेर निघत असतात. त्या व्यापाऱ्याच्या चित्तातील विचार भगवंतच जाणतात, कारण भगवंत परचित्तज्ञानी असतात. दुसऱ्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहे, या विचाराला भगवंतच जाणतात, कारण भगवंत परचित्तज्ञानी असतात. भगवंत दसबलधारी असतात, भूत भविष्य वर्तमान जाणणारे भगवंत असतात. कारण तेवढी प्रज्ञा भगवंताची असते. त्या प्रज्ञेच्या द्वारा भगवंतच जाणतात की अरे, हा व्यापारी अशा प्रकारचा विचार करत आहे. आणि भगवंत स्मित हास्य करत असतात. भगवंत कधी हसत नाहीत बघा, कारणाशिवाय भगवंत कधीही हसत नसतात. हसले तरी भगवंत स्मित हास्य करतात, कारण भगवंताची ती विशेषता असते. आणि भगवंताने स्मित हास्य केल्याबरोबर भंते आनंद भगवंताला म्हणतात की भगवान, आपण स्मित हास्य का केलं? कारण आनंद भंते अत्यंत हुशार असतात, बुद्धिवान असतात. आनंद भंते जाणतात की भगवंत जर ज्या अर्थी स्मित हास्य केलं, त्या अर्थी काही ना काही घटना नक्कीच भगवंताच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली असेल, काही ना काही कारण असेल. कारण कारणाशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही.
भगवंताचा धर्म कार्यकारण भाव सिद्धांतावरती अवलंबून आहे. प्रत्युत्तर संपात सिद्धांत ज्याला म्हटलं आहे, म्हणजे कारणाशिवाय या संसारामध्ये कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. आणि त्यामुळे आनंदाला असं वाटतं की काहीतरी विशेष कारण घडलं असेल किंवा काहीतरी विशेष गोष्ट घडणारी असेल तर भगवंत तेव्हा सीमित हास्य करतात. तर आनंद विचारतो भगवंताला की भगवान तुम्ही सीमित हास्य का केलं, काय कारण आहे. तर भगवंत म्हणजे आनंद, मनुष्य किती भ्रमामध्ये जीवन जगतो, मनुष्य किती भ्रमामध्ये जीवन जगतो, मनुष्य किती खोट्या आशेमध्ये जीवन जगतो. म्हणजे मनुष्याला माहीत सुद्धा नसतं की आपल्या जीवनामध्ये पुढच्या क्षणी काय घडणार आहे. माहित आहे का, पुढील एका तासानंतर तुमच्या जीवनामध्ये काय घडेल हे तुम्हाला माहित आहे का. पुढील एका दिवसानंतर तुमच्या जीवनामध्ये काय घडेल हे तुम्हाला माहित आहे का. म्हणजे पुढील एका मिनिटामध्ये सुद्धा काय होऊ शकतं हे सुद्धा आपल्याला माहित नसते. परंतु मनुष्य भ्रमामध्ये जीवन जगतो. मग आनंद म्हणतो की म्हणते असं काय झालं. तर भगवंत म्हणजे आनंद हा जो तो समोर व्यापारी बघत आहे, जो की 500 गाड्या घेऊन श्रावस्तीमध्ये व्यापार करण्यासाठी आलेला आहे. आनंद म्हणतो हो भगवान मी बघत आहे. तर भगवंत म्हणजे आनंद हा व्यापारी असा विचार करत आहे की पावसाळ्याचे 4 महिने आता मी इथे राहील, 2 महिने मी पुन्हा व्यापार करेल, म्हणजे 6 महिन्यापर्यंत मी श्रावस्तीमध्ये आता वास्तव्य करणार आहे. मग काय झालं भगवान, भगवंत आनंद तो असा विचार करत आहे, परंतु त्याला माहित आहे का की ते 6 वर्षापर्यंत 6 महिन्यापर्यंत जीवन जगेल. आनंद म्हणतात की भगवान काय झालं, नक्कीच तो जगेल, कारण तो तर धष्टपुष्ट आहे, तो धनवान सुद्धा आहे आणि त्यामुळे स्वतःची तो चांगल्या प्रकारची काळजी सुद्धा घेईल. तर भगवंत म्हणतो की आनंद असं बिलकुल नाही. हा व्यापारी 6 महिने मी इथे राहील असा विचार करतो, परंतु आनंद याचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. हा 8व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे. याने काहीही जरी केलं तरी हा 8व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणारच आहे. आनंद म्हणतो भगवान असं आहे का, तर हो असंच आहे. मग काय केलं पाहिजे, तर भगवंत महाकारुणिक असतात, महाकरुणावान भगवंत असतात, मैत्रीवान भगवंत असतात. तर भगवंत म्हणतात की जा त्याला तू सजग कर, त्याला तू जागरूक कर, कारण तो तर भ्रमामध्ये आहे की मला 6 महिन्यापर्यंत जीवन जगायचं, म्हणजे 6 महिने मी इथे वास्तव्य करेल, व्यापार करेल, एक नफा घेऊन जाईल, म्हणजे अशा प्रकारे तो भ्रमामध्ये जीवन जगत आहे. त्याला तू सजग कर, त्याला तू जागरूक कर, कारण तो 7 दिवसाचं त्याला आयुष्य आहे. म्हणते आनंद बघा त्याच्याकडे जातात, त्याला बोलतात आणि विचारतात, तो सर्व सांगतो. तर तो म्हणतो अरे तू असा विचार करत आहे, परंतु भगवंताने जाणलं की तुला आयुष्य दीर्घ नाही आहे, तू फक्त 7 दिवस जीवन जगणार आहे, 8व्या दिवशी तू मृत्यूला प्राप्त होणार आहे. असं म्हटल्याबरोबर त्याला एकदम धक्का बसतो आणि तो म्हणतो म्हणते मी काय केलं पाहिजे. तर तो म्हणतो आनंद म्हणतात की भगवंताला विचार, मी काय सांगू तुला काय केलं पाहिजे. लगेच तो भगवंताकडे येतो, भगवंताला वंदन करतो, प्रणाम करतो आणि म्हणतो भगवान खरोखरच माझं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे का. तर भगवंत असे म्हणतात की हो तुझं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे, 8व्या दिवशी तू मृत्यूला प्राप्त होणार आहे. असं म्हटल्याबरोबर काय वाटलं असेल त्याला, प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं. बरं समजून घ्या, आता तो प्रश्न तर समजा 26 वर्षापूर्वी निर्माण झाला. जर समजून घ्या असा प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला, डॉक्टरने आपल्याला सांगितलं की तुम्ही फक्त 7 दिवसाचे सोबती आहात, काय करसाल तुम्ही. नाही तुम्ही मरणार नाही, म्हणजे तुम्हाला दीर्घ दीर्घ आयुष्यच लाभो. एक उदाहरण विचारतो फक्त की 7 दिवसाचं आयुष्य तुम्हाला आहे असं जर डॉक्टरने सांगितलं तर तुम्ही काय करसाल. काय करसाल, म्हणजे असं जर समजा आपल्याला कळालं तर 7 दिवसापर्यंत सारं रडून आपण, काही काही लोक तर म्हणतील अरे काय खरं नाही आता, आहे की नाही. 7 दिवसापर्यंत रडून 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 7 दिवस ते निघून जातील आपले. जसं आमच्या आई म्हणायला की काही लोक खाऊन पिऊन, काही लोक म्हणतील जाऊ द्या आता 7 दिवस आहे, जरा खाऊन पिऊन घेऊ द्या, आहे की नाही. कोरोनाच्या काळामध्ये तेच केलं लोकांनी बघा. लोकांना असं वाटलं की आता आम्ही मरतो, चांगले चांगले पदार्थ बनू 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 लोकांनी बघा खाल्ले कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे मनुष्य आणि एक तत्व आहे जीवनाचं, खा प्या मोज मजा करा, कारण उद्या आपण मरणार. एक जीवनाचे 2 टोक भगवंताने सांगितले. एक टोक आहे
खा प्या मौज मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत. या टोकाने सुद्धा जीवन जगणारे लोक आहे. दुसरं टोक आहे वर्तव्य कले करा, उपवास तपास करा, शरीराला देहदंड द्या आणि या दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करा. या दोन टोकाने लोक बघा जीवन जगत असतात. काही काही लोकांना असं वाटेल की 7 दिवसाचा विषय आहे. एखादा जर समजा भांडकुदळ व्यक्ती असेल किंवा भांडण असेल, वैरत्व काढायचं असेल, तर काही लोक विचार करते की अरे 7 दिवसाचा विषय जरा भांडून घेऊ द्या. ऐक ना, लय दिवसाची भांडण होती, खुदखुदी आणि खदखद राहते माणसाच्या मनामध्ये. कधी कधी लोक समजा लय दिवसाची खदखद होती, काढून टाकली म्हणतात एकदा, आहे की नाही. म्हणजे भांडणामध्ये मग काही दिवस 7 दिवसामध्ये लोक खदखद काढून घेतील, पण काही सुंदर लोक म्हणजे जाऊ द्या आता, काही दिवस आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. मग तो प्रश्न करतो भगवंताला की मी काय केलं पाहिजे भगवान, 7 दिवसाचा माझा आयुष्य आहे. तर भगवंत म्हणतात की बघा 7 दिवसाचं आयुष्य तुझ्यासाठी खूप आहे. कारण 7 दिवसामध्ये जर तुला कुशल कर्म पुण्यकर्म जर करता आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि बघा खरोखर तो भगवंताला विनंती करतो. तो म्हणतो भगवान जर माझं आयुष्य 7 दिवसाचं आहे तर भगवान मी आपणास निमंत्रित करत आहे. भगवान 7 दिवसापर्यंत भिक्खू संघासह तुम्ही माझ्याकडे भोजनाचं निमंत्रण स्वीकारावं. भगवंत सुद्धा स्वीकारतात आणि 7 दिवसापर्यंत बघा 7 दिवसापर्यंत भगवंत त्याला देशना देतात. 7 दिवसापर्यंत तो भिक्खू संघाला तो भोजन दान देतो, चिवरदान देतो, वस्त्रदान देतो. 7 दिवसापर्यंत धम्मश्रवण करतो. म्हणजे रात्रंदिवस 7 दिवसापर्यंत धम्मचिंतनामध्ये तो आपलं जीवन घालवतो आणि खरोखर 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होत असतो. 8व्या दिवशी जेव्हा मृत्यूला प्राप्त झाला तर भंते आनंद भगवंताला विचार की भगवान तो सुगतीला गेला की दुर्गतीला गेला. तो सुगतीला गेला की दुर्गतीला गेला, कुठे गेला असेल, कुठे गेला असेल, आम्हाला काय माहिती कुठे गेला असेल. सुगतीला जाईल ना. कारण ज्या मनुष्यांचं चित्त जर मृत्यूच्या समयी प्रसन्न आहे, आनंदी आहे, धम्मचिंतनामध्ये आहे, तर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य सुगतीला प्राप्त होत असतो. कारण मृत्यू सुद्धा म्हणजे सुखाने मनुष्याला प्राप्त झाला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. मृत्यू सुद्धा मनुष्याला सुखकर येऊ शकतो. मृत्यूच्या समयी सुद्धा मनुष्याचं चित्त सुखपूर्वक असते, आनंदी असते, प्रसन्न असते. जो धम्म मार्गाने मार्गक्रमण करणारा मनुष्य आहे. कोणताही मनुष्य मृत्यू समयी सुखी नसतो. आयुष्यभर ज्याने रागराग केला, आयुष्यभर ज्याने द्वेष केला, आयुष्यभर ज्याने अकुशल कर्म केले, पाप कर्म केले, अशा प्रकारचा मनुष्य मृत्यू समय सुखी असेल का? बिलकुल नाही. तर तो दुःखी असेल, बेचैन असेल, कष्ट असेल. कारण जो मनुष्य धम्म मार्गाने मार्गक्रमण करतो तर तो मनुष्य बघा नेहमी सुखी असतो. जेव्हा अनाथ पिंडक मृत्यूच्या समयी असतो तर तो आपल्या सेवकाला सांगतो की जा भगवंताकडे, कारण मला असं वाटतं की आता माझा शेवटचा क्षण आहे. आणि भगवंताला म्हणतो की तो माझी इच्छा आहे की मृत्यूच्या समयी धम्म श्रवण करायचं आहे, मला धम्म ऐकायचा आहे, भगवंताने यावं, मला धम्म उपदेश करावा, असा निरोप पाठवतो अनाथ पिंडक आपल्या सेवकाच्या द्वारा. भगवंताला जेव्हा तो निरोप मिळतो, भगवंत तर प्रत्यक्ष जात नाही परंतु आनंदाला आणि अन्य भिक्खूंना सांगतात की जा तुम्ही. अनाथ पिंडक हा अत्यंत श्रद्धावान होता. अनाथ पिंडक हा बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा त्याच्या चित्तामध्ये होते. त्याची शेवटची इच्छा आहे की मृत्यू समयी भगवंताचा उपदेश श्रवण केला पाहिजे. ही मानसिकता असली पाहिजे मनुष्याची. नाहीतर मग मृत्यूच्या समयी लोकांची मानसिकता असते, ऐक ना चाबी कुठं आहे, धन कुठं आहे, ऐक ना चाबी कुठं आहे, धन कुठं आहे, पैसा कुठे आहे, काय काय कुठं आहे, या संदर्भामध्ये बघा लोक विचार करतात. पण जे लोक धार्मिक असतात, धार्मिक असतात, ते लोक अशा प्रकारचा विचार करतात. जेव्हा अन्य भिक्खू आणि आनंद भंते त्यांच्याकडे जातात, आनंद भंते विचारतात की अनाथ पिंडक तुम्हाला दुःख होत आहे का, तुम्ही कष्टी आहात का, तुम्ही बेचैन आहात का, तुमचं मन कशामध्ये अडकलेलं आहे का. तर तो म्हणतो की नाही भंते, मला दुःख होत नाही, मला वेदना होत नाही, मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, मला भगवंताची वाणी श्रवण करायची आहे. आणि बघा त्या ठिकाणी 4 आर्य सत्याचे प्रमुख देशना त्या ठिकाणी आनंद भंते अनाथ पिंडकाला देत असतात. तेव्हा अनाथ पिंडक
श्रवण करतो त्याला अत्यंत दुःख होते. धम्मदेशना श्रवण केल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि मग भंते विचारतात की तुम्हाला काही दुःख होत आहे का? तर तो म्हणतो की नाही भंते, मला दुःख होत नाही. मला फार आनंद झाला. एवढी महत्वपूर्ण देशना मी श्रवण केली आहे, परंतु दुःख मला या गोष्टीचं झालं की एवढ्या जवळ मी भगवंताच्या होतो, एवढे दिवस मी भगवंताची सेवा केली, परंतु एवढा मोठा महत्वपूर्ण उपदेश, चार आर्य सत्ताचा उपदेश मी आतापर्यंत कधीही श्रवण केला नाही. याचं मला खूप दुःख होत आहे. कारण बघा, अनाथ पिंडक जेव्हा जेव्हा भगवंताकडे जात असे तर तो असा विचार करे की भगवंत खूप सुकुमार आहे, राजकुमार आहे. भगवंताला आपण त्रास नाही दिला पाहिजे, भगवंताला आपण प्रश्न नाही विचारला पाहिजे. एकही प्रश्न भंते एकही प्रश्न अनाथ पिंडकाने भगवंताला कधीही विचारला नाही. कारण भगवंताला आपल्याकडून त्रास होऊ नये असं त्याला वाटायचं. पण भगवंत त्याच्यावर महाकरुणा करायचे. भगवंत म्हणायचे हा किती सुज्ञ आहे, हा किती धार्मिक आहे, याच्या मनामध्ये किती तीन रत्नाच्या प्रती श्रद्धा आहे. आणि त्यामुळे भगवंत त्याला छोटे मोठे उपदेश करायचे. व्यवहारामध्ये व्यवहारिक पूर्णतः जीवन कसं जगावं, व्यापार कशा प्रकारचा करावा, मैत्रीभाव कशा प्रकारचा करावा, कुटुंबामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं, अगदी छोटे छोटे उपदेश भगवंत त्याला देत असत. आणि त्याचं मन प्रसन्न होत असे, आनंदी होत असे आणि तो लगेच उठून जात असे. दीर्घ स्वरूपाचा उपदेश अनाथ पिंडकाने श्रवण केला नव्हता. शेवटी मात्र चार आर्य सत्याची देशना जेव्हा अनाथ पिंडक श्रवण करतो त्याला अत्यंत प्रसन्नता वाटते, आनंद वाटतो. आणि तो म्हणतो की भंते, एवढा मोठा उपदेश मी शेवटच्या क्षणी श्रवण करत आहे, मला अतिशय आनंद होत आहे. आणि तो धम्म उपदेश करून बघा मृत्यूला प्राप्त होत असतो. बांधवांनो, मानवी जीवनामध्ये भगवंताचा धम्म हा जिवंतपणे मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. मृत्यूच्या समयी सुद्धा मनुष्याकडे जर धम्म बल असेल, मनुष्यामध्ये जर बुद्ध धम्म संघाच्या प्रती जर श्रद्धा असेल, बाबासाहेबांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये श्रद्धा असेल, आपण जर चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करून, पुण्य कर्म करून जर जीवन जगत असेल, तर आपलं जीवन बघा मृत्यू समय सुद्धा अत्यंत प्रसन्न असते, आनंदी असते. आणि त्यामुळे मृत्यू सुद्धा सुखपूर्वक आपल्याला जर हवा असेल तर आपण नेहमी कुशल कर्म करावे, पुण्य कर्म करावे, चांगले कर्म करावे, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं. रोज आणि रोज आपण आपल्या जीवनामध्ये धम्म श्रवण करावा. कारण धम्म श्रवण केल्यामुळे आपल्याकडे असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये वृद्धी होत असते. नवीन धम्म आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि हळूहळू हळूहळू धम्म साठा आपल्या मनामध्ये निर्माण होतो. अर्थात दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी हा धम्म मार्ग आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांचा संकल्प होता की सारा भारत मी बौद्धमय करेल. मला जर उर्वरित आयुष्य लाभलं तर माझं संपूर्ण जीवन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांना तर आयुष्य लाभलं नाही आणि त्यामुळे मी सारा भारत बौद्धमय करेल हे बाबासाहेबांचं जे वचन आहे, ही वचनपूर्ती करण्यासाठी आपण सातत्याने बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत आणि असीम श्रद्धा आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपण अत्यंत शांत चित्ताने धम्मदेशना श्रवण केली. हे संपूर्ण कुशल कर्म, हे संपूर्ण पुण्यकर्म नित्यश्रीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नित्यश्री बाळाला आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो, तिच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु सुखियो मंगलो कल्याण.